नमस्कार बहिणींनो, काय तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहे? काय तुमचा अर्ज सबमिट किंवा रिजेक्ट झाला आहे? तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती बघून घेऊया। तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। तर चला व्हिडिओला सुरू करूया। बरेचसे अर्ज पेंडिंग मध्ये दिसत आहे, तर ते पेंडिंग टू सबमिट मध्ये कसे करायचे किंवा तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये काही बदल करायचा असेल तर तो कसा करू शकतो बघूया। बदल म्हणजे काय? अर्ज करताना तुमची जन्मतारीख, नाव किंवा कागदपत्रे काही चुकीचे किंवा ब्लर फोटो आला असेल तर तो तुम्ही बदल करू शकता। हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। जर तुमचा अर्ज पेंडिंग या स्थितीमध्ये असेल तर प्ले स्टोअर वरती जायचं, मग तिथे सर्च करायचं नारी शक्ती दूत ॲप म्हणून। जसं की आता इथे आपण बघू शकता, इथे एक अपडेटचं ऑप्शन आलेलं आहे। या अपडेटवरती क्लिक करून घेऊया। मग अपडेटवरती क्लिक केलं की ते अपडेट झालं की ओपन करून घ्या। ओपन झालं की केलेले अर्ज यावरती क्लिक करा आणि अर्जामध्ये जायचं। आता तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज आधी पेंडिंग दाखवत होता, आता तो इन पेंडिंग टू सबमिट मध्ये बघायला मिळत आहे। हा झाला आपला पहिला पॉइंट। आता दुसरा पॉइंट म्हणजे अर्जाला एडिट करणे। आता इथे बघू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल असं लिहिलेले आहे। यावर आता ओके वर क्लिक करा। पण एडिट तुम्हाला एकदाच करता येईल, म्हणून सगळं बघूनच नीट एडिट करून घ्या। एडिट म्हणजे काय तर जर अर्ज भरताना तुमची जन्मतारीख चुकीची टाकण्यात आली असेल किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये काही चुकी असेल किंवा अर्ज भरताना ज्यांना OTP नसेल आला तर तेही मोबाईल नंबर बदलू शकतात किंवा तुमचा पत्ता, बरेचसे लोकांनी राशन कार्ड, आधार कार्डचा फोटो एकाच बाजूचा टाकलेला दिसतो तर तो आपल्याला दोन्ही बाजूचा फोटो घेऊन अपलोड करू शकता। जर तुमचा फोटो ब्लर आला असेल तर तोही बदलू शकता किंवा बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा टाकण्यात आला असेल तर तोही बरोबर करू शकता। एकदा सगळं एडिट करून झालं की इथे क्लिक करा। इथे क्लिक करून घ्यायचं आहे, नंतर स्वीकारावरती क्लिक करायचं आहे, नंतर माहिती अपडेटवरती क्लिक करून घ्या, त्यानंतर फॉर्म सबमिट करा यावर क्लिक करा। मग तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून घ्या। तो OTP टाकला की समजून जायचं आपला फॉर्म सबमिट झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता की एडिट ऑप्शन इथे तुम्हाला आता दिसणार नाही, कारण की एडिट ऑप्शन हे एकचदा येत असते। हा झाला आपला दुसरा पॉइंट। आता बघूया तिसरी गोष्ट, म्हणजे तुमचा अर्ज सबमिट किंवा रिजेक्ट किंवा पेंडिंग कोणत्या स्थितीमध्ये आहे हे जाणून घेऊया। इथे एक ऑप्शन आपल्याला दिसतो आहे, त्यावर क्लिक करून घ्या। आता इथे आपल्याला बरेचसे अर्जाची स्थिती बघायला मिळालेली आहे। तर अप्रूव्ह किंवा मंजूर, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे। सबमिटर कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही, म्हणजेच तुमचा अर्ज बघितला किंवा चेक करून तो स्वीकारण्यात आलेला आहे। कोणाकडून तर अधिकाऱ्याकडून। दुसरं म्हणजे रिव्ह्यू किंवा पुनरावलोकनात, सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे, म्हणजे तुमचा अर्ज चेक केला जात आहे, जसे की लागणारी कागदपत्रे बरोबर अपलोड केले की नाही, 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलेनेच अर्ज केला आहे का, महिला महाराष्ट्राचीच रहिवासी आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाईल। तिसरं म्हणजे रिजेक्ट किंवा नाकारले, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही, म्हणजेच तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। रिजेक्ट करण्याचं काहीही कारण असू शकते, जसं की कोणत्या महिलेला आधीच संजय गांधी योजनेचा किंवा निराधार मिळत असेल आणि ज्यांनी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा अर्ज भरला असेल तर इथेही तो रिजेक्ट होऊ शकतो, किंवा ती महाराष्ट्राची रहिवासी नसेल तरी तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। तर आपण आणि चौथी गोष्ट म्हणजे डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकृत, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। म्हणजे तुमचा अर्ज बघण्यात किंवा चेक करण्यात तर आला आहे, परंतु तो स्वीकारला नाही, तर ते तुम्हाला एडिटचं ऑप्शन देऊन आणि अर्ज एडिट करून तुम्हाला परत सबमिट करायचा आहे। बघा, रिजेक्टमध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि डिसअप्रूव्हमध्ये तुम्हाला एडिट करून सबमिट करता येईल, म्हणजेच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता। आता आपला अर्ज इन पेंडिंग टू सबमिट मध्ये स्थितीमध्ये दाखवत आहे, म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत
नाही आहे, म्हणजेच तुमचा अर्ज भरला तर आहे पण रिव्ह्यूसाठी सबमिट नाही झाला. तर अशा प्रकारे आपण अर्जाची स्थिती बघून घेतली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.